नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या लक्षात घ्या की प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती देण्याचं काम केलं जातं। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण यापूर्वीच व्हिडिओ अपलोड केला होता की महाराष्ट्रामध्ये शासकीय दुखवटा चालू आहे। या काळामध्ये साधारणतः 2-3 दिवसांमध्ये तरी हप्ते वितरणाची कोणतीच घोषणा होणार नाही आहे। तर साधारणतः हप्ते वितरण कधीपर्यंत होऊ शकतं, त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची केवायसी ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता आले नाही आहे अशा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता येणार का, या संदर्भात आपण प्रॉपर माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर लक्षात घ्या की हेल्पलाईन जी नंबर सुरू करण्यात आलेली आहे दिवसभर व्यस्त लागतोय। तर लाडक्या बहिणींना काही प्रश्न असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तुम्हाला प्रत्येक कमेंटला उत्तर आमच्यामार्फत मिळून जाणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या तारखा देखील मोठ्या प्रमाणावरती जाहीर होत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आपण एकच सांगू इच्छितो की अजून तरी मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्या ठिकाणी म्हणजे ट्विटरचं पेज आहे या ठिकाणी कोणतीच घोषणा झाली नाही आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत तर यांच्या निधनामुळे कदाचित हप्ते वितरणासाठी विलंब होऊ शकतो। तर अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे सध्या 2 ते 3 दिवस शासकीय दुखवटा आहे। आजचा 3रा दिवस आहे शासकीय दुखवट्याचा आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकांचा कालावधी देखील पुढे ढकलण्यात आलेला आहे। 7 तारखेला निवडणुका आहेत, 8 तारखेला निवडणुकांचा निकाल। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती लक्षात घ्या लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो कदाचित हप्ते वितरण 8 तारखेच्या पूर्वी देखील फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील होण्याची शक्यता आहे। पण लक्षात घ्या की याचा जो शासकीय GR आहे, जो शासकीय मान्यता देणारा GR आहे, आज किंवा उद्या येत्या 2 दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल आणि त्याच्यानंतरच या संदर्भातले अपडेट देता येणार आहे। आता शक्यता तर वर्तवण्यात येत आहे की निवडणुकांच्या पूर्वी जो लाभ आहे तो लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे। पण लक्षात घ्या हा जो लाभ वितरित करण्यात येईल याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत अशाच लाडक्या बहिणींना मात्र हा लाभ येणार आहे। कारण की एवढ्या कमी दिवसांमध्ये अंगणवाडी सेविकांकडून कागदपत्र पडताळणी होण्याची शक्यता कमी आहे। कारण का नोव्हेंबर-डिसेंबर महिना केवायसीची जी आहे ती चुकल्यामुळे लाभ लाडक्या बहिणींना आला नव्हता। अशा लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे आणि काही ठिकाणी अजून अंगणवाडी सेविका गेलेल्याच नाही आहेत। त्यामुळे या कालावधीमध्ये ही कागदपत्र पडताळणी होण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती केवायसीचं पोर्टल चालू करा अशा प्रकारची मागणी देखील लाडक्या बहिणींकडून होत आहे। त्यामुळे सध्या तरी शासनाने लाडक्या बहिणींचा विचार करून ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा हप्ता आले नाही या अशा लाडक्या बहिणींना देखील लाभ वितरण केला पाहिजे आणि त्यांची देखील लक्षात घ्या केवायसीची पडताळणी प्रोसेस लवकरात लवकर करून एकाच वेळी हा लाभ वितरित करणं गरजेचं आहे। तर अजून तरी हप्ते वितरणासंदर्भात तारीख जाहीर नाही आहे, लवकरच या संदर्भातली घोषणा होईल आणि संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर एवढं तरी मिळालेल्या माहितीनुसार की जो लाभ आहे तो निवडणुकांच्या पूर्वी येत असेल तर चांगलीच गोष्ट असेल आणि नाही आला तर निवडणुकांच्या नंतरच लाभ हा सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर अशा प्रकारे केवायसीची पडताळणी आहे म्हणजेच कागदपत्र पडताळणी अंगणवाडी सेविकांकडून सुरू झालेली आहे। तुमचा जर अर्ज अपात्र ठरलेला असेल तर लवकरात लवकर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।